नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये। मी इथं बनवणार आहे शेवभाजी। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। पहा, आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे ना, त्या साहित्यामध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीची मी इथे शेवभाजी बनवणार आहे। पहा, मी इथं उभ्या साईडचे काप करून कांदे घेतलेले आहेत, 2 मीडियम साईजचे, 1 टोमॅटो घेतले, अद्रक घेतली, लसूण घेतलाय आणि काजू बदाम घेतले 10-12। हे सर्व आपल्याला पॅन मध्ये तेल टाकून फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर याची आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची। पाणी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आपण त्यामध्ये अगोदर 1 उभं तेल घालून घेऊ, नंतर त्यामध्ये कांदा घालूया। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। पहा, इथे आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। मी त्याच्यामध्ये अद्रक घालून घेणार आहे, 10-12 लसूणच्या पाकळ्या घालून घेणार आहे आणि मी इथं काजू घेतलेले आहेत। हे काजू पण आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे। आपलं ते व्यवस्थित फ्राय करून झालंय। आपण ते एका डिश मध्ये काढून घेऊ। अशाच पद्धतीने टोमॅटो पण इथं परतून घ्यायचे। इथं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलंय आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचंय, कारण की मीठ घातलेले ना आपली ग्रेव्ही पटकन बारीक होते। आपण ही ग्रेव्ही बनवून घेऊया याची। पहा, मी इथं न पाणी घालून घेता ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे। पहा, किती मस्त अशी बारीक आपली इथे ग्रेव्ही झालेली आहे। कढई आपल्याला गरम झाली की त्याच्यामध्ये 2 उभी तेल घालून घेणार आहे। इथे तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेऊ। मोहरी तडतडली की थोडेसे जिरे घालू आणि आपण जी ग्रेव्ही बनवून घेतली होती ना, आपण ती ग्रेव्ही पण तेलामध्ये घालून घेणार आहोत अशा पद्धतीने। ग्रेव्हीला आपल्या तेल सुटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आणि मीडियम गॅसवरतीच फ्राय करून घ्यायची आपल्याला। इथे आपल्या ग्रेव्हीला तेल पण सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण मसाले घालू। मी इथं लाल तिखट 1 चमचा घेतलाय, शेवभाजी मसाला घेतला 1 चमचा, थोडीशी हळद, कांदा लसूण मसाला घेतलाय आणि घरगुती मसाला 1 चमचा घेतलाय। आपल्याला सर्व मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। पहा, मस्त असं ग्रेव्हीला इथं तेल पण सुटलेलं आहे। आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे ग्रेव्ही आणि त्याच्यामध्ये ना थंड पाणी नाही घालायचं, गरम पाणी घालून घ्यायचं। गरम पाण्याने ना आपल्या भाजीची टेस्ट एक वेगळीच येते आणि खायला पण खूप मस्त लागते भाजी। आणि गरम पाणी घातलेली ना आपल्या भाजीला उकळी पण पटकन येते। अशा पद्धतीने मी इथं गरम पाणी घालून घेणार आहे। तर आपल्याला आहे ना मीडियम गॅसवरती 5 ते 6 मिनिटं शिजून घ्यायचंय, कारण मी ग्रेव्हीमध्ये मीठ घातलं होतं अर्धा चमचा, मी थोडंसंच मीठ घालणार आहे परत। मस्त अशी उकळी फुटलेली आहे आपल्या भाजीला आणि आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत। मस्त अशी माझी भाजी तयार झालेली आहे आणि त्याला तरी पण खूप छान आलेली आहे अशा पद्धतीने।
आपण आता ते एका बाउलमध्ये भाजी काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये सेव टाकून घेऊ. मस्त अशी माझी इथं शेवभाजी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.